हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या इराण अमेरिकेच्या नाकाबंदीमुळे तेल बाजारात हाहाकार. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $111 प्रति बॅरलवर, तर अमेरिका इराणमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्ह. स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. कोरोना युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार. नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर काही लोक टिंगल करू लागले आहेत. देश संकटात असताना देशाच्या पाठीशी असलं पाहिजे. एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा उपलब्ध. राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. देशात पेट्रोलचे दर 120 ते 130 वर जातील. डॉलर 100 रुपयांवर गेला तर लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल. आमदार जयंत पाटील यांच्याकडून भीती व्यक्त. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा. तर रविवारी ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचं वितरण न झाल्यानं अनेक पेट्रोल पंपही बंद पडले. पुण्यामध्ये पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा. प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक नसते, त्यामुळे त्या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय कसं जमणार, नागरिकांचा सवाल. तर इंधन बचतीची सुरुवात मंत्र्यांनी स्वतःपासून करावी, अशी ही नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया. जळगावच्या जामनेरमध्ये एकाच वेळी 3 पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपला. पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक. तर शहरातील एकाच पेट्रोल पंपावर इंधन मिळत असल्यामुळे वाहनधारकांची गर्दी. पालघरच्या बोईसरमधील गुजरात गॅसचे मुख्य सीएनजी फिलिंग स्टेशन दुरुस्तीसाठी 3 दिवस बंद राहणार. त्यामुळे पालघर ठाणे ग्रामीण भागामध्ये सीएनजी तुटवड्याची शक्यता. रिक्षा, टॅक्सी आणि मालवाहतूक सेवांवर याचा परिणाम होण्याची भीती. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी डिझेलचा तुटवडा. तर जिल्ह्यातील 40% पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास. डिझेल अभावी शेती मशागतीची कामंही खोळंबली. एक महत्त्वाची बातमी. विधान परिषद निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता घोषणा करण्यात आली आहे. 18 जूनला मतदान होणार आहे, तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 16 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून परिषदेचे 16 आमदार निवडले जाणार आहेत. 18 जूनला यासाठीचं मतदान होणार आहे, अशी माहिती सध्या समोर येते. परदेशातून चांदी आयात करण्यासाठी आता आयातदारांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार. परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचा हा निर्णय. त्यामुळे चांदी आता मुक्त श्रेणीतनं मर्यादित श्रेणीमध्ये. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये 1 ते 1.5% पर्यंतची मोठी घसरण. आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे सोन्याचे दर घसरलेत. तर US गोल्ड फ्युचर्सचे दर सुद्धा 1.5% घसरले. राष्ट्रवादी पुन्हा एक करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार. सूत्रांची माहिती. तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत फोनवरून संवाद. आठवड्याभरात पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीचंही आयोजन करणार. नेत्यांमधील विसंवाद, गैरसमज दूर करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार. सूत्रांची माहिती. वर्षा या निवासस्थानी पार्थ पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पार्थ पवारांनी राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा केली. आम्ही मित्रपक्ष आहोत, ते येऊन भेटणं ही मोठी बातमी नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं यावर भाष्य. तर पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांसमोर नाराजी. 12 मे रोजी पटेल, तटकरे आणि पवारांची सिल्व्हर ओकवर भेट. TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवरून पक्षात नाराजीचा सूर. आमदारांच्या एका गटाकडून तटकरे, पटेलांचं समर्थन, तर दुसऱ्या गटाकडून पार्थ पवार, सुनेत्रा पवारांचं समर्थन. सूत्रांची माहिती. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये उद्रेक होणार. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचे हे चिन्ह आहेत. तुटलेली मनं एक होणार नाहीत. शिरसाटांचंही यावर वक्तव्य.